गेम वडवली ब संघाला नेहमीच ते पॅक करत असतात, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकासाठी जाऊया दुसऱ्या मॅच कडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ती चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाकडून. विशाल पाटील आणि ऋतिक पाटील नुकतीच डे स्पर्धा खेळला ओळ्याच्या मैदानावर आणि फायनल मध्ये दाखल झाला. यंदाच्या वर्षामध्ये ही 7वी ट्रॉफी त्यांनी आज नावावर केले डे मध्ये, आणि नाईट मध्ये चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी ते सुद्धा सज्ज असतील. परंतु समोर नवी मुंबई मधील एक मातब्बर संघ आहे टीम दारावे. 8 ट्रॉफीज यंदाच्या वर्षामध्ये मात्र त्यांनी मिळवल्यात. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल घेऊन सज्ज होते धीरज. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता, यावेळेस मात्र विशालला मात्र चकवत गेलाय. धीरज भोईर पाहायला गेलं तर खूप चांगला गोलंदाज ओळखला जातो. स्ट्रायकर गोलंदाज आहे, डोकरी हाताने गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेटनं बऱ्याच वेळेला लेग स्टंपवर मिडल स्टंपवर चेंडू टाकून बाहेरच्या बाजूला स्विंग करतो. आउटस्विंग चांगले होतात या गोलंदाजाचे चेंडू, आणि त्याचमुळे फलंदाजांना अडचणीमध्ये. यावेळेस चेंडू थोडासा पुढे केला होता, थोडासा आपण पाहिलं तर फुल लेंथ हाताळला गेला होता. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये, आणि या धावसंख्येचा श्री गणेशा अवांतर धावसंख्येनं होत असताना स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक यंदाचं 13वं वर्ष धूमधडाक्यामध्ये संपन्न होत असताना ही स्पर्धा आज या स्पर्धेची पहिली रात्र आहे. 12 वर्ष यशस्वी प्रवास राहिलाय. हे सुद्धा 2 संघ काल मोराबे नाईट स्पर्धेमध्ये खेळताना दिसले होते. चॉप केले बॉलला, शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस उघडला आणि तदनंतर मात्र बॅकवर्ड पॉइंटला भैरत बॉल चालला डीप मध्ये, जाईल सीमा रेषा पार. विशालच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. विशालच्या बॅट मधून चौकारानं खरं तर खातं उघडलंय 4 या धावेनं. धीरज भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. विशाल पाटील यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेनं जाईल. मोठी विकेट धीरज भोईरला मात्र प्राप्त झाले. पहिला धक्का. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाला. तर विकेटचं पतन, मागचा चेंडू आपण पाहिला थोडीशी गती कमी केली होती, थोडासा शॉट केला होता, आणि त्याचमुळे आणि ही मिश्रणता जी आहे ना, ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते धीरज भोईरच्या गोलंदाजीमधून. आणि ही विकेट महत्त्वपूर्ण विकेट मी तर म्हणेन. विशाल पाटील एवढ्या स्वस्तामध्ये बाद होणं एक चांगली कामगिरी आता मात्र करत असताना अय्याश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ. पहिली मॅच आपण पाहिली, काय दर्जेदार सामना पाहायला मिळाला. एका क्षणाला असं वाटत होतं सेजल ट्रान्सपोर्ट चांभारली संघ बाजी मारेल, परंतु काय बॅटिंग केली खरं तर किरण म्हात्रे. 5 षटकार मारत आपल्या संघाला मात्र विजयाकडे त्यानं नेलं. रोजच हेच संघ तुम्हाला ए ग्रुप मध्ये खेळताना दिसतात. कालही मोरावे नाईट स्पर्धेमध्ये हेच संघ, पहिल्याही मॅच मध्ये जे 2 संघ होते, याही मॅच मध्ये जे 2 संघ आहे ते सगळे कालच्या नाईट स्पर्धेत उलवे नोडला अगदी बाजूलाच असलेलं मैदान मोराबेचं त्या ठिकाणी खेळलेत. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, आणि जमिनीलगतचा हा झेल टिपलाय. वाडे कॅच. अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी. सचिन नाईक कॅप्टन कर्णधारानं मात्र झेल टिपलाय, आणि महत्वपूर्ण सफलता धीरज भोईरच्या नावावर. कमाल कॅच पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स मात्र पाहायला मिळालेत कॅप्टन सचिन नाईकचं, आणि कावाला पोपळाही फोडू दिला नाहीये. 0 धावसंख्येवर कमलेश पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. कमालीचे प्रयत्न पाहायला मिळाले. खर तर एवढाच जमिनीलगतचा हा झेल होता ना,
चांगली फिटनेस आहे हेच दर्शवतोय, कारण असे झेल घेणं सोपं नसतं. परंतु कॅप्टन आहेत या टीमला लीड करतात. सचिन नाईक उत्तम झेल घेतलाय. महत्वपूर्ण सफलता पहिल्या षटकामध्ये अर्जित केल्या ते आतापर्यंत. अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या संघानं विशाल पाटीलच्या पाठोपाठ कमलेश पाटील बाद झालाय आणि आकाश पाटील आलाय. ज्युनियर आकाश पाटील, 2 आकाश पाटील या टीम मध्ये आहे. गोलंदाज धीरज भोईर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हो, यावेळेस फुलर लेंथ होता, खोदून काढला होता, पॉइंट कडे जाऊ दिलं, स्टेअर केलं होतं. बॉलला सिंगल प्राप्त करेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कमालीचं षटक पाहायला मिळतंय. आतापर्यंत डोकं वर काढण्याची संधी दिलेली नाहीये ती चंद्रकांत स्मृती. चेंज द गेम वडवली ब संघाच्या फलंदाजांना. एक चौकार जरूर पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर मात्र तो बाद झाला होता. परंतु ऋतिक पाटील जो सध्याच्या खडीला मात्र भलत्याच फॉर्म मध्ये आहे. 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर ऋतिक पाटीलवर ही जबाबदारी एवढ्या लवकर येऊन पडले. हे जबाबदारीचं ओझं आता मात्र त्याला उचलावं लागेल, पेलावं लागेल. आणि या जबाबदारीमधून कशा पद्धतीनं तो मात्र मैदानामध्ये फलंदाजी करतोय याकडे मात्र सगळ्या क्रीडा वर्गाचं लक्ष लागलं असेल. गोलंदाज तयार धीरज भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट उजव्या हाताचा इन्फॉर्म बॅटर ऋतिक साठी. नेक्स्ट बॉल शॉट ऑफ लेंथ अपकट केला. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन तटवला चेंडू पॉइंट कडे. बॉल जाईल सीमा पार. चौकारानं खातं उघडतोय. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येतोय. चेंज द गेम वडवली बी टीम साठी हा चौकार आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. चंद्रकांत स्मृती वडवली ब संघाच्या 2 बाद 10, 2 चौकार 2 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे एक संमिश्र षटक मात्र राहिले, परंतु 2 फलंदाज मुख्य बाद केलेत. त्यामुळे मी तर म्हणेन इथे थोडंसं मजबूत स्थितीमध्ये तरीही दारावे संघ अशासाठी असेल कारण 2 प्रमुख फलंदाजांना बाद करणं म्हणजे सुरुवातीच्या धावा कमी करणं हाच अर्थ मात्र त्यातून काढावा लागेल. एक स्पर्धा तुमच्या लवकरच भेटीस येईल. भारतीय जनता पार्टी बिचुंबे आयोजित सरपंच आणि उपसरपंच सदस्य चषक 2024 प्रकाश जोतामधील ही स्पर्धा नाईट स्पर्धा विचुंब्याच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. 24 ते 28 जानेवारी. प्रवेश फी आहे 22,000. पहिलं पारितोषिक असेल 2 लाख, द्वितीय 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ 50,000. बंटी भोईर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. एक उत्कृष्ट फोटोग्राफर कामोठे तसेच विचुंबे. चेंज द गेम वडवली ब संघासाठी शुभेच्छा आल्यात. अनंता सांगडेकर एक बिग फॅन आहेत या टीमचे. कमलेश यांचे जवळचे अगदी मित्र सुद्धा आहेत आणि त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. सव्या पुन्हा एकदा मैदानाच्याकडे. सचिन नाईक येतात कॅप्टन गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चकवलंय बॉलला. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल चालला डीप थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धावां करता सचिन नाईकच्या पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. ज्युनियर आकाश पाटीलच्या बॅटमधून निघालेल्या चौकारानं स्कोर जाऊन पोहोचते तो 14वर. जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. 2 धक्के सुरुवातीलाच मिळालेत, त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर विशेष नजर असेल. चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा हा बॉल यॉर्क केला होता, अगदी बुंध्यात टाकला होता आणि यासाठी ओळखला जातो सचिन नाईक. किफायतशीर गोलंदाजी करणं, प्रमुख विकेट्स मात्र मिळवणं, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं, थोडंसं फलंदाजांना नामोहरम करणं हे सातत्यानं आजपर्यंत करत आलाय. आणि म्हणूनच दारावे संघ आपण नेहमीच पाहायला मिळतोय एक मोठ्या गटामध्ये वरच्या लेवलला हा संघ. लोवर फुल टॉस बॉल पॉइंटच्या वरतून काढलाय. बॉल चालला डीप पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धावां करता ज्युनियर आकाश पाटीलच्या बॅटमधून निघतोय आणखीन एक चौकार. धावसंख्या झाली ती 18. आज तुम्हाला करावे संघ सुद्धा पाहायला मिळेल. नवी मुंबईमधील करावे 11, करावे 5 222 त्यांची लढाई असेल. प्रेमनाथ 11 मुरबी
या संघाच्या विरोधामध्ये आणि चौथ्या मॅच मध्ये जयनुमान कामोठे संघ भिडेल सोनाक्षी 11 केडीएस स्पोर्ट्स सूरज पाटीलचा संघ टीम वाघिवलीवाडा या संघाच्या विरोधामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल। पहिला सामना जिंकलाय स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान, सात्विक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकलन, किरण मात्रेनं मात्र तो सामना जिंकवला होता। फुल टॉस बॉल, इट्स अ नो बॉल कॉल, फर्स्ट राईट सचिन नाईक यांना दंडित करण्यात आलाय। 9+1 अशा 2 धावा मात्र पारड्यामध्ये पडतील बडवली ब संघाच्या आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल, स्कोर जाऊन पोहोचेल तो 20 या आकड्यावर आणि इट्स अ फ्री हिट बॉल। मुक्तपणे खेळण्याची ही संधी मात्र असेल ती ऋतिक पाटील साठी। पाहूया ऋतिक पाटील फ्रीडच्या बॉलवर मात्र काय चमत्कार करतोय। चांगल्या धावा या ओव्हरमध्ये येत असताना दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात त्या कॅप्टन सचिन नाईक यांनी। एक चांगला चेल मागच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। अमरजी पाटील साहेब वहाळ, त्याचप्रमाणे वहाळ नगरीचे कार्यसम्राट सरपंच साहेब म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांची ट्रॉफी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते या मैदानावर। सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब यांचं सुद्धा या मैदानावर, या क्रीडांगणावर, या व्यासपीठावर आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। हार्दिक हार्दिक असं स्वागत। फ्रीडचा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे, सिंगल येते, जास्त नुकसान नाहीये फ्रीडच्या बॉलवर, फक्त एकच धाव काढता आली ऋतिकला। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21 या आकड्यावर। यंदाच्या वर्षी उलवा नोडमधील ही दुसरी नाईट स्पर्धा, मोरावे या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे आणि ही पहिल्यांदा स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक तुम्हाला पाहायला मिळते। प्रकाश जोतामध्ये स्पर्धा ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र समोर साइड स्क्रीनच्या समोर लॉंगॉनचा फिल्डर जाऊन बॉल थांबवेल तोपर्यंत मात्र एक धाव, सिंगल रन। हळूहळू हा स्कोर कार्ड, एक चांगली भागीदारी, मजबूत भागीदारी दोनही फलंदाजांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल ती चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाकडून। वहाळ नगरीचे सरपंच साहेब समीरजी पाटील यांचं या मंचावर आगमन झाले, त्यांच्या समवेत अमरजी पाटील। हो चांगला फटका यावेळेस मात्र पाहूया, लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि सीमारेषेलगत, कदाचित पाय सीमारेषेच्या बाहेर गेलाय की काय आणि हा षटकार येतोय। 6 धावा, हेलिकॉप्टर उडवला होता, दैव बलवत्तर आपण म्हणूया, त्या ठिकाणी 6 धावा मिळतील, धावसंख्या 6 ने जम्प करेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 28 या आकड्यावर। युवराज जिमाळी रायगड क्रिकेट समालोचक असोचे सदस्य आणि उत्कृष्ट समालोचक, खरं तर नेरूळचे आहेत परंतु आता उलवे नोडवासीय झालेत, त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला, कमालीचा फटका, हेलिकॉप्टर उडवला होता ऋतिक पाटीलला आणि या धावसंख्या मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिली तर कॅप्टन सचिन नाईक यांच्या गोलंदाजीवर तब्बल 18 धावा पडल्या, त्यामुळे 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या 28 धावा जमा केल्यात चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाकडून। तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल धीरज भोईर, पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय। बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला यंदाच्या वर्षी उलवे नोडमध्ये पाहायला मिळतील, परंतु आरा ट्रॉफी एक विशेष आकर्षण नेहमीच पाहायला मिळाले आणि या ट्रॉफीचे दमदार आयोजक सध्याच्या घडीला सामन्याचा आनंद घेतात समीर शेठ पाटील साहेब, अमरजी पाटील साहेब वहाळ, परंतु लवकरच उलवा नोड प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्हाला नाईट मध्ये पाहायला मिळेल। फुल टॉस बॉल होता, पाठीमागे यष्टीरक्षक चकला आणि बॉल लॉंग स्टॉप चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं, 4 धावांकरता चौकार। तर 22च्या स्वरूपात आलेल्या चौकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर। मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय, सुरुवातीला 2 धक्के दिले होते
ते धीरज भोईरनं 2 प्रमुख फलंदाजांना बाद केलं होतं, परंतु त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. एक चांगली भागीदारी मात्र या दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले. धीरज भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. त्याच फलंदाजांना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं. तर उल्वा नोड प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल 3 जानेवारी ते 8 जानेवारी 6 रात्र शेलगरच्या मैदानावर ही नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टंप लाईन वरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता तो ज्युनियर आकाश कडून. प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. मागच्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात चौकार, बाईच्या स्वरूपात जेव्हा चौकार येतो ना, गोलंदाजाला सगळ्यात जास्त दुःख होतं, कारण चेंडू कुठेतरी डॉट निघालेला असतो. व्हेरिएशन पहा, थोडासा शॉट केला होता, इथे मात्र बिस्क्यूट झालाय हा फटका आणि या तदनंतर मात्र यष्टीरक्षकांना झेल टिपलाय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा धीरज भोईरला मात्र मिळते ही तिसरी सफलता. तिसरा धक्का बसला. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाचा ज्युनियर आकाश पाटील मैदानाच्या बाहेर. तर चेंज द गेम वडवली ब संघासाठी शुभेच्छा आल्यात नितीनजी केणी, धरणा आणि संजयजी माळी यांच्याकडून. नितीनजी केणी तळोजा पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा आहेत आणि नेहमीच पाहायला गेलं तर बिग सपोर्ट राहिले. चेंज द गेम वडवली ब संघ कुठेही असला तरी त्यांचा सामना पाहण्यासाठी येत असतात. या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि चेंज द गेम वडवली ब संघाला शुभेच्छा आल्या. त्यांची सुद्धा एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नाईट स्पर्धा 2 ते 6 जानेवारी धरण्याच्या मैदानावर गावदेवी चषक 2024. नितीनजी केणी साहेब आपलं स्वागत आहे. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहिला. धीरज भोईरची गोलंदाजी खेळणं थोडंसं कठीण जात आहे, कारण व्हेरिएशन्स पहा, थोडासा गती सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये करतोय, त्यामुळे फलंदाजांना अंदाज येत नाहीये पुढचा चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर होईल. स्लोवर वन सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि बऱ्याच वेळेला या 3 पैकी 2 विकेट त्याला स्लोवर वनवर प्राप्त केल्या त्या धीरजनं. समोर पुढे हात टाकला होता, यावेळेस फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र कल्पेश पाटील आणखीन एक चेंडू डॉट मिस करतोय. चांगल्या पद्धतीने मित्र म्हणेन धावसंख्या पुढे जात होती, परंतु मागच्या 4 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये. 4 चेंडू निर्धाव. कधीही सामन्याला कलाटणी मिळते. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल, वाकण संघानं कसा सामना फिरवला होता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डाईव्ह लगावत उजव्या बाजूला झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, परंतु रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज होईल बाद. कल्पेश पाटीलच्या स्वरूपामध्ये आणखीन एक हादरा मात्र बसलाय. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाला. चौथा धक्का, कमालीची बॉलिंग धीरज भोईर कडून. थोडासा निराश करतोय कल्पेश. 3 चेंडू खेळला, एकही धाव काढता आली नाहीये. हे फार महत्वाचे चेंडू आहेत. जेव्हा तुम्ही 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही जेव्हा जास्त चेंडू निर्धाव काढताय आणि मी म्हणेन तेच टेन्शन वाढवतं फलंदाजी करणाऱ्या. चांगली बॉलिंग. पहिला जो चौकार आला होता तोही बाईच्या स्वरूपामध्ये गेला होता, म्हणजे तोही चेंडू निर्धावच आला होता. आणि काय बॉलिंग मात्र केले. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धीरज भोईर कमालीचं षटक मात्र हाताळलं गेलं, त्यामुळं बाईच्या स्वरूपात धावा आल्यात, त्यामुळं एकही धाव तदनंतर घेण्यात आली नाही. त्यामुळे या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक खरं तर पाहायला मिळालंय ते धीरज भोईर कडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो भावेश नाईक. ऋतिक पाटील एका बाजूला आहे आणि नुकताच दाखल झालेला शुभम पाटील, हे 2 फलंदाज चेंज गेम वडवली ब संघाकडून. भावेशचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये, चांगली संधी आहे
आणि इथे झेल टिपलाय फलंदाज बाद, सगळ्यात मोठा हादरा. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघासाठी सगळ्यात मोठा हादरा. ऋतिक पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. जल्लोष पाहायला मिळेल तुम्हाला आता मात्र आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दाराबे या संघाचा. रमला निर्णायक क्षणाला मी तर म्हणेन ऋतिक पाटीलची ही विकेट बरंच काही मॅटर करेल या मॅच मध्ये. मागच्या 6 बॉलमध्ये धावसंख्या हल्ली सुद्धा नाहीये, त्याच ठिकाणी स्थिर आहे. 32 वर स्कोर अडकलाय. यावेळेचा हा चेंडू आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न चेसचा, परंतु हाही चेंडू निर्धाव. 7 बॉल डॉट पडलेत. मागच्या 7 बॉलवर एकही धाव काढलेली नाहीये. चेंज द गेम वडवली ब संघ. त्यामुळे पहा 13 बॉल नंतर 32 होत्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर 20 चेंडू संपलेत आणि 20 चेंडू नंतर सुद्धा धावसंख्या 32 आहे. त्यामुळे मॅच टर्न करायला फारसा वेळ लागत नाहीये. 4-5 मिनिटं चांगला खेळ केला तर लगेचच मॅच टर्न होत असते. आणि मी तर म्हणेन दाराबे संघानं चांगलं कमबॅक केलंय. यावेळेचा हा ड्राईव्ह आपण पाहतोय तितकंसंही टायमिंग नाहीये. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. एकच धाव. जयेश पाटील शुभम पाटील आणि जयेश पाटील. आता या जोडीवर मात्र भरोसा केला जाऊ शकतो कारण दोघंही चांगले फलंदाज आहेत. त्यानंतर येणारा विकास असतील. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग जरूर आहे परंतु धावा काढाव्या लागतील. दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन नाईक यांच्या 18 धावा आल्या होत्या. धीरज भोईरच्या पहिल्या बॉलवर 22च्या स्वरूपात 4 धावा आल्या होत्या. त्यामुळे मोठी धावसंख्येकडे वाटचाल करेल असं वाटलं होतं परंतु पटकन दाराबे संघानं मात्र कमबॅक केलं. 22 हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. खोलवर टप्प्याचा हा चेंडू थोडासा दिशाहीन होता आणि पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34 या आकड्यावर. 34. आजच्या रात्रीमध्ये नवी मुंबईमधील करावे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांची लढाई असेल प्रेमनाथ 11 मोरबी या संघाच्या विरोधामध्ये. पहिल्या फेरीमधील तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला हा संघ पाहायला मिळेल. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड आहे भावेश नाईककडे. यंगस्टार आहे सध्याच्या घडीचा पाहायला गेलं तर सुपरस्टार आहे. चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. बॅटिंग सुद्धा पाहायला गेलं तर कमालीची करतोय आणि बिलकुल धाव पाहायला गेलं तर म्हणावे तशा येताना दिसत नाहीयेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. मागच्याही षटकामध्ये शांत ठेवलं ते धीरज भोईरनं आणि या ओव्हरमध्ये शांत ठेवलं ते भावेश नाईकनं. त्यामुळं सुसाट वेगाने पडणारी धावसंख्या. आता मात्र कमी गतीने पळतो. इथे संधी आहे आणि चेल मात्र डिफ्लाय यष्टांच्या पाठीमागे. इथे आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. जयेश पाटीलच्या स्वरूपामध्ये लागलाय हादरा. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाला. एका पाठोपाठ एक हादरे दिलेत. सुरुवातीला पाहायला गेलं तर डावाला स्थैर्य मिळालं होतं. एका मजबूत स्थितीनंतर डाव ढेपाळलाय तो चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाचा. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये जर धावा जोडल्या तर नक्कीच धावांचं पाठबळ मात्र मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी आणि तेच करावं लागेल. इथून मात्र विकास पाटील 8व्या क्रमांकावर मात्र दाखल झाल्याची क्षमता आहे. अनेक वेळेला मात्र संकटामधून बाहेर काढले या फलंदाजानं. इथे मात्र पाहूया निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळेल ते आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाकडून. मागची 2 षटकं पाहिली तर बिलकुल धावा येताना दिसल्या नाहीयेत. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर 4 आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात. त्यामुळे फक्त 7 धावा जोडल्या गेल्या ज्याच्यामध्ये व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1, बाईच्या स्वरूपात 4, एक्स्ट्राजनं 5 धावा दिल्यात आणि फक्त बॅटच्या स्वरूपात 2च धावा आल्यात. त्यामुळे थोडीशी स्मशान शांतता आता मात्र पसरले
ती बडवली ब संघाच्या गोटामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या तब्बल 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक असेल 5वं आणि अंतिम षटक. आणि या षटकामध्ये काही झालं तरी ही धावसंख्या पुढे न्यावी लागेल दोनही फलंदाजांना. शुभम पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विकास पाटील आहेत. क्षमता जरूर आहे दोनही फलंदाजांकडे आणि 1-2 मोठे स्ट्रोक जर आले ही धावसंख्या 50 आसपास जर गेली एक चांगली टोटल मात्र होऊ शकेल. आणि गोलंदाजी स्ट्रॉंग आहे चेंज द गेम वडवली ब संघासाठी, परंतु त्यासाठी धावांचं पाठबळ मात्र फलंदाजांना इथून द्यावं लागेल आणि ती जबाबदारी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाहीये आणि तेच करावं लागेल. सध्याच्या घडीला आपल्या स्वतःच्या क्षमतेवर मात्र विश्वास ठेवून खेळ करणं आता मात्र गरजेचं बनलं या दोन्ही फलंदाजांसाठी. गोलंदाज येतोय दीपक ठाकूर. दीपक ठाकूरचा फुल टॉस यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून थोडीशी थांबलेली धावसंख्या आता मात्र सुसाट वेगाने पळेल. 35 + 6 41 धावा धावफलकावर. फुल टॉस दिला दीपक ठाकूरनं आणि त्याच्यावर मात्र कडा प्रहार पाहायला मिळाला. शुभम पाटील सोडून दिला हा चेंडू. यावेळेस मात्र लेफ्ट केला होता. पंच वळालेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन एक्स्ट्रास मध्ये बढोतरी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये दलेजन कल्याणी घोरपडे, त्याचप्रमाणे धनंजय कोळी सर आहेत आणि शशी साटम सर आहेत. शॉट ऑफ लेंथ पाठीमागे उडवलाय. लॉंग लेगच्या वरतून खेचलाय. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. शुभम पाटीलच्या बॅटमधून येतोय उत्तुंग असा षटकार. दर्जेदार बॅटिंग मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये महत्वाच्या धावा मात्र जोडत असताना शुभम 2 षटकार बसले दीपक ठाकूरवर. त्यामुळे षटक कदाचित मोठं होईल की काय अशीच प्रश्नचिन्ह आता मात्र मैदानावर. 2 षटकारांना धावसंख्या मात्र पोहोचवली ती 48 या आकड्यावर. 48 षटक सुरू होण्याच्या अगोदर आपण म्हणालो होतो 45 ते 50 मध्ये ही धावसंख्या गेली तर एक चांगलं टार्गेट ठरू शकेल. परंतु आता मात्र 55च्या पुढे आता मात्र विचार करू लागलेत बडवलीचे सगळे समर्थक. त्यामुळे क्रिकेट असा खेळ आहे कधी काय घडेल ना, कधी पटकन खेळ पालटेल ना त्यात नेम नाहीये. गोलंदाज तयार दीपक ठाकूर. समोर शुभम पाटील ज्याच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 षटकार आले. डेड बॉलचा इशारा मात्र कोळी सरांचा येत असताना पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर चावं लागेल दीपक ठाकूर यांना. दोनही चांगले संघ एकमेकांसमोर आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेचा हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा वेग प्रचंड होता. शॉट ऑफ लेंथ होता, शॉट ऑफ गुड लेंथ होता. अगदी गुडघ्याला आधार घेत वळवण्याचा प्रयत्न, फुलचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. दीपक ठाकूर कम बॅक करत असताना तिसरा चेंडू तर निर्धाव आला. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. 48 धावा धावफलकावर लागल्यात. 48 रन्स ऑन अ बोर्ड नाव. शेवटच्या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला. 55च्या आसपास ही धावसंख्या जाईल. शॉट ऑफ लेंथ यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन हा फटका सजवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय. आणखीन एक बहारदार स्ट्रोक दीपक ठाकूरच्या अगेन्स्ट शुभमच्या बॅटमधून निघतोय. हा तिसरा षटकार. तिला आपण पाहिलं तर अगदी पाहायला गेलं तर थोडंसं कठीण वाटणारी धावसंख्या आता मात्र आटोक्यामध्ये येत असताना थोडंसं ही धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचले. 50च्या पुढे मात्र ही धावसंख्या गेले. त्यामुळे ही धावसंख्या नक्कीच सुखावणारी असेल ती. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम. चेंज द गेम नावातच पाहायला गेलं तर चेंज द गेम म्हणजे कधीही ते गेम चेंज करू शकतात. आणि हे आजपर्यंत आम्ही अनेक वेळेला अनुभवलंय. कधी कधी अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी. आजही ओळ्याच्या मैदानावर सुद्धा अशाच मॅचेस मात्र त्यांनी जिंकल्यात आणि त्या सुद्धा आम्ही साक्षीदार होतो त्या मॅचेसचे.
आणि हा संघ मात्र अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झालाय. क्रॉस पॅडेड खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा थोडासा मागे जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव षटकारानंतर मात्र लगेचच कमबॅक केलंय. दीपक ठाकूर यांनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 54 धावा 54. परंतु चांगलं टार्गेट सेट करण्यात आलंय या मॅच मध्ये. लास्ट बॉल असेल, शेवटचा चेंडू पहिल्या सत्रामधील लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. अजून एक चेंडू, यावेळेस मात्र डॉट निघालाय. 3 षटकार 3 निर्धाव चेंडू आणि एक वाईट बॉल अशा 19 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र दिल्या दीपक ठाकूरनं. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाची धावसंख्या 54. 54 धावा धावफलकावर. 55 धावांचं टार्गेट मात्र असेल अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या संघासमोर. पाहूया एक टार्गेट मात्र कशा पद्धतीने पूर्ण केलं जाणार. दारावे संघ हे सहजरीतीने या धावांचा पाठलाग करणार की चेंज द गेम वडवली ब संघाला. प्रेडिक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. मॅचचं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडिक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडिक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. समीर शेठ पाटील साहेब आरा ट्रॉफीचे दमदार आयोजक, ज्या नाईट स्पर्धेमध्ये उल्वे नोडच्या प्रचंड गर्दी आणि सगळ्या गर्दीचं मात्र उच्चांक मोडले जातात, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक समीरजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर समीर शेठ पाटील साहेबांना या मंचावर सन्मानित केले जात आहे. वहाड नगरीचे सरपंच साहेब आणि संपूर्णपणे पाहायला गेलं तर याच मैदानावर फार मोठी स्पर्धा आर ट्रॉफी मोठी स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक, त्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग, ज्या स्पर्धेची सुद्धा उत्सुकता लागली असेल सगळ्याच क्रीडा रसिकांना, तर स्वागत आहे स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये. समीर शेठ पाटील साहेब आपलं स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे अमरजी पाटील साहेब वहाड, खरं तर प्रत्येक स्पर्धा उल्बे नोडमध्ये भटली की संपूर्णपणे ज्यांचं नियोजन असतं आणि त्यांच्या नियोजनामध्येच अनेक स्पर्धा खरं तर यशस्वी होताना आम्ही पाहिल्यात. आणि नुकतीच येणारी UNPL उल्वा नोड प्रीमियर लीग सुद्धा यंदाच्या वर्षी तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. आणि त्याही स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये असतील अमर शेठ पाटील यांना सुद्धा या मंचावर सन्मानित केले जाते. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक संजय शेठ ठाकूर साहेबांच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. अरा ट्रॉफी आपण पाहतोय. अरा ट्रॉफी खरं तर यशस्वी करण्यासाठी प्रचंड मोठी मेहनत नेहमीच आम्ही पाहिले जवळून अमरजी पाटील यांची. आणि कोणतीही स्पर्धा उल्वे नोडमध्ये असली की त्यांचं फार मोठं सहकार्य लाभतं. एक दमदार व्यक्तिमत्व. स्वागत आहे दोन्ही मान्यवरांचं. विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे महेशजी पाटील साहेब बामणडोंगरी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. मी महेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि हा सन्मान आपण स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2023 मध्ये. हार्दिक असं स्वागत. सगळ्या मान्यवरांचं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान आपण करूया.
सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. त्याचप्रमाणे कैलासजी दळवी साहेब सानपाडा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कैलासजी दळवी साहेब सानपाडा त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो ओमकेजी गोंदे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. सगळ्यांचं सहकार्य मात्र लाभतं. एखादी मोठी स्पर्धा यशस्वी करायची म्हटली की अनेक दानशूर व्यक्तिमत्वांचं खरं तर हातभार असतो आणि त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर जाऊया आपण दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि ऐकूया पुन्हा एकदा द व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमणे सरांचा आवाज. धन्यवाद दीपक पाटील सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2023 मध्ये जिंकण्यासाठी लक्ष इथे ठेवण्यात आले 55 धावांचं. कमलेश पाटील पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला तर चान्स पडेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. हा खेळच काही निराळा आहे. चेंज द गेम वडवली बी टीमचा. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आजही अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित ओळेच्या मैदानावर ज्या पद्धतीने कॅचेस घेतल्यात, शुभमचा झेल, ऋतिकचा झेल, कमलेशचा झेल, कमालीचे फिल्डिंग एफर्ट्स आणि या फिल्डिंगसाठी हा संघ जाणला जातो हे सर्वांना ठाऊक आहे. आणि त्यांच्या विरोधात आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे संघाला दावा करायचे त्या 55. पहिली धाव फलकावर भावेश नाईकच्या खात्यात. उडवला चेंडू कव्हरच्या दिशेनं. लॉंग ऑफचा फिल्डर धावत येतोय, जज करतोय, ते झेल सुटलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट बद्दल चर्चा करत होतो आणि इथे झेल मात्र सुटलाय. साधा सोपा झेल. शुभम होता त्या ठिकाणी. आज दुपारच्या वेळेस गोलंदाजी करत असताना उलटा धावत स्क्रीनच्या समोर त्याने घेतलेला झेल सर्वांना ठाऊक आहे आणि तोच क्षेत्ररक्षक म्हणून क्रिकेट हा खेळ प्रत्येकाला आवडतो. प्रत्येक क्षण इथे वेगळा आहे, प्रत्येक चेंडू इथे वेगळा आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती समीकरणं बदलतात, परिस्थिती बदलते. येणारी प्रत्येक स्पर्धा, येणारा प्रत्येक संघ तुमच्या समोर वेगवेगळी आव्हानं घेऊन येत असतो आणि तेच घडते सध्या मैदानावर. परिस्थिती बदलते, काळ बदलतो. बॅटची आतमधली कडा घेऊन मागे चालला चेंडू. लॉंग शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. सिंगलवरती सध्या निर्भर आहेत. सावध सुरुवात कमलेश पाटीलच्या विरोधात भावेश नाईक आणि त्याचबरोबर विशाल भोईरची. एकूण धावा आहेत त्या 4. अगोदरच्या मॅचमध्ये 52 धावांचा पाठलाग, सक्सेसफुल पाठलाग आपण पाहिला वाकण संघाकडून. काय बॅटिंग केली किरण मात्रेने. सलग 5 षटकार, 11 बॉल 36 तो खेळला. सरळ बॅटने बॉल फेकून दिलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. शुभमच्या डोक्यावरून चेंडू फेकलाय बाहेर. षटकार. अप्रतिम असं संगीत. जो प्रभू श्रीराम का नहीं वो किसी काम का नहीं. वेगवान चेंडू होता. कमलेश पाटीलचे प्रत्युत्तर. हेच तर घडतंय. हे दोन संघ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात आणि कॅप्टन बाईट जेव्हा घेतली दीपक सरांनी टॉस करत असताना तेव्हा देखील कमलेशने सांगितलं कित्येकदा आम्ही एकमेकांच्या समोर येतो, कधीही सामना एकतर्फी झाला असं झालेलं नाहीये. अनेक वेळा चुरशीचा सामना झालेला आहे. प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांना पाहायला मिळालेली आहे. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं हे अभिनेते अभिनेत्री सारखे आहेत, परंतु प्रत्येक वेळी स्टोरी मात्र वेगळी असते. आणखी एक वेगवान चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. अपील करतायत इतर साथीदार कमलेशचे, परंतु इथे निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकाराला झेल देखील सुटला. थोडं नाट्यमय षटक हे घडलं आणि भावेश नाईकच्या बॅटमधून तो षटकाराला. स्कोर आहे आतापर्यंत 10. एकही विकेट गेलेली नाहीये. ही जमेची बाब. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीमसाठी आणि आता 4 षटकं बाकी आहेत. धावा करायचे असतील त्या 45. 4 षटकं 45 धावा करायचे आहेत.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. 13वं पर्व या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजय शेठ ठाकूर साहेब, जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरे आयोजित मानाची ही स्पर्धा यशस्वी 12 वर्ष आणि त्यानंतर हे 13वं पर्व रजनी स्वरूपात नामांकित स्पर्धा आहे, अग्र नामांकित स्पर्धा आहे. आणखी एक स्पर्धा याच मैदानावरती होते, आर ट्रॉफी. आणि आर ट्रॉफीचे आयोजक आदरणीय कार्यसम्राट सरपंच समीर शेठ पाटील या व्यासपीठावरून आनंद घेत होते. या क्रीडा स्पर्धेचा अमरजी पाटील साहेब यांचं योगदान आर ट्रॉफीसाठी फार महत्त्वाचं ठरतं, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि निश्चितच येत्या दिवसात UNPL येणार आहे. ऑप्शनच्या बाहेर ऋतिक पाटील सुरुवात करतोय. कल्याणी घोरपडे सरांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. एकेरी धावसंख्या. चला, जो काही निर्णय असेल तो पंचांचा इथे मान्य करा आणि आपापल्या जागेवरती चला त्वरित. धावसंख्या 11. पहिला चेंडू वाईट. ऋतिक पाटील आज ओळे क्रीडा नगरीमध्ये कमालीची गोलंदाजी त्याने केले. बॅटिंग परफॉर्मन्स देखील चांगला राहिलाय. हे एकमेकांच्या समोर अनेकदा हे दोन्ही संघ येतात. खेळही आवडतो प्रेक्षकांना, म्हणून त्यांचा चाहता वर्ग ऑनलाईन देखील जोडला गेला आणि आता मैदानावरती देखील दाखल आहे. सरळ बॅटने विशाल भोईरने हा फटका खेचलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना येतोय विशालच्या बॅटमधून षटकार. फोटोजेनिक स्ट्रोक होता. ज्या पोज मध्ये त्याने हा फटका खेचला, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड बॅटच्या फेजचा पुरेपूर वापर करत असताना विशाल भोईरच्या बॅटमधून हा षटकार निघाला. तर योगेशजी तांडेल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे निलेशजी म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. योगेशजी तांडेल साहेब करावे यांचे या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये. करावे टीम खरं तर केतन आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. आडव्या बॅटने व्हॉट अ शॉट. अकस्मित षटकार. फलंदाज विशाल भोईरच्या बॅटमधून स्टेप आउट होत त्यानंतर ऑन साइडला बॉल आडव्या बॅटने भिरकावून दिला डगआउटच्या दिशेने. षटकार. विरोधात विशाल भोईर कडून स्कोर जाऊन पोहोचलाय 23 वर 23. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फटका इथे फसलाय. लॉंग ऑनचा फिल्डर आहे, रमत गमत येतोय आणि झेलही घेतलाय विशाल भोईरचा. 2 षटकार आले त्यानंतर विशाल भोईरची विकेट प्राप्त केली ऋतिक पाटीलने. स्कोर 23. विकेट गेले पहिली. पाहतो या स्पर्धेला भेट देत असतात योगेशजी तांडेल. यावर्षी नुकताच एक स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये 1 बॉल 6 धावांची गरज असताना स्टेट डाऊन द ग्राउंड मारलेला तो षटकार योगेश तांडेल यांनी. त्याची देखील व्हिडिओ क्लिप फार व्हायरल झाली होती. कमालीचे बॅटर आहेत. एकदा फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये त्यांनी केलेलं काम, त्याची देखील व्हिडिओ क्लिप. कारण त्यांचा चाहता वर्ग खूप आहे योगेश तांडेल यांचा, खास करून पोपटी ग्रुप. धीरज भोईर गेला मैदानावर. UNPL ची चर्चा चालू आहे. नवी मुंबईची देखील प्रीमियर लीग येते. ॲज अ कॅप्टन लीड करतो एका टीमला धीरज. स्विचिटचा फटका पहिल्याच बॉलवरती. आक्रमण करण्याचा इरादा होता ऋतिकचा. हे खेळाडू असे आहेत ना, मैदानावरती कोणतीही सिच्युएशन असू दे, आपला स्वतःचा नॅचरल गेम अबाधित ठेवण्याचा ते प्रयत्न करत असतात. तसाच काहीसा प्रयत्न आता धीरज भोईरने केला. विकेट गेली. अगोदरच्या चेंडूवर विशालची दबाव होता, परंतु ते सर्व बाजूला ठेवून मी काय करू शकतो याच हेतून मारलेला तो स्विचिटचा फटका. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि ते फटका एक्झिक्यूट केलाय. अल्टीपल्टी स्ट्रोक बाय धीरज भोईर. षटकार.
ठासून भरले या खेळाडूमध्ये आणि पलटी असा होतो उजवा की डावा, कधी कधी संभ्रमात येतो गोलंदाज. ताकद लावली या फटक्यावरती, डीप कव्हरला फिल्डर सेट करण्यात आलाय. एकच धाव, ताकद झोकून देतो पूर्णपणे फटके खेळत असताना धीरज भोईर. याची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील चालू आहे, कारण अनेक खेळाडू जरी कॅमेरामॅन असले, जरी टेक्निकल स्कोरर असले, तरी सुद्धा ते खेळाडू आहेत. अर्थात चॅम्बो फटक्याचं विश्लेषण देत असताना धीरज भोईरच्या निश्चितच आपण बायस नाही होत, परंतु एखाद्या खेळाडूच्या विषयी चर्चा करणं, त्याकडून शिकणं हे फार महत्वाचं आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 30 वरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 23, पहिल्या ओव्हरमध्ये 10. 30 झाल्यात. 18 चेंडू शिल्लक आहे. धावा करायचे त्या मात्र 25. 25. अहो द्या की न्याय स्थानिक सत्रामध्ये एक विश्लेषण खूप छान केलं दीपक पाटील सरांनी चेंज द गेम ओढवली बीच्या बाबतीत. जे लोकांना अशक्य वाटतं, जे क्रिकेट रसिकांना अशक्य वाटतं, क्रिकेटच्या खेळाडूंना अशक्य वाटतं, असं वाटतं की आता चेंज द गेम ओढवली बीट संघ पराभूत झालाय, आता कोणतीही आशा नाही, आता संपलाय. बॅटिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना आशा संपुष्टात येतात, तिथं हा संघ मात्र फिनिक्स पक्षासारखा जागा होतो. म्हणूनच त्यांचं नाव आहे चेंज द गेम ओढवली बी. सामना फिरवण्यामध्ये ते जास्त रस ठेवतात. पाहूया सामना फिरवेल का कमलेश पाटील. 18 चेंडू 25 धावांची गरज. कव्हर्सला फिल्डर आहे. चान्स मिळाला होता. विशाल पाटील सारखा खेळाडू त्या ठिकाणी. मिस्टेक्स होत नाहीत कधी विशाल पाटील कडून, परंतु इथे झेल सुटलाय. संधी मिळाली होती. चेंज द गेम, सामना फिरवायचे या गोष्टीबद्दल चर्चा चालू होती. संधी मिळाली होती. फलंदाज होता धीरज भोईर, त्याचा झेल इथे मात्र सुटलाय. महत्वाचा फलंदाज. कॅचेस विन द मॅचेस. एकेरी धाव. स्कोर आतापर्यंत 31. किरणजी पाटील साहेब करावे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण या मंचावर. बाउन्सरचा इथे वापर. कमालीची गोलंदाजी कमलेश पाटील कडून. 1 बाउन्सरचा इथे मात्र इशारा दिला जातोय पंचांकडून. 1 फॉर द ओव्हर. हा देखील गोलंदाज रिदमिक बॉलर आहे. त्याच्या हायम ऍक्शन, छोटी उंची असली तरी सुद्धा त्याचा रीच चांगला आहे, त्याचबरोबर त्याचा रनअप खूप चांगला आहे. रिलीज ऍक्शन, फॉलो थ्रू, सर्वच काही गोष्टी येते या गोलंदाजाकडे. कमलेश पाटील खुला टाकला होता चेंडू. वेग देखील प्रचंड या गोलंदाजाकडे. टप्पा अचूक आहे आणि त्याच जोरावरती या षटकामध्ये थोडं बांधून ठेवले धीरज आणि त्याचबरोबर भावेश नाईकला. मागच्या ओव्हरमध्ये आक्रमण झालं 20 धावसंख्येचं. या गोष्टीचा विचार करतच या ओव्हरमध्ये थोडा सावध पवित्रा घेतलाय कमलेशच्या विरोधात धीरज आणि त्याचबरोबर भावेशने. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 32 वर. 15 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 23 धावसंख्येची. आणखी एक रोमहर्षक सामना घडतोय आणि तो घडवण्याचं काम सध्या चालू आहे ते गोलंदाज कमलेश पाटील कडून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधोमध मारलेला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये. दोन्ही फलंदाज एकमेकांना कॉलिंग करत असताना थ्रोबा परफेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. याच फिल्डिंग बाबतीत अनेकदा आपण चर्चा करतोय कॉमेंट्री बॉक्स मधून. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 33 वरती. 55चं लक्ष्य कंपल्सरी चेसिंग. 14 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 22 धावसंख्येची. आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम ओढवली बी संघाच्या विरोधात. फटका अगदी लॉंग ऑनच्या दिशेने पाठवलाय सीमा पार. फलंदाज भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय हा बुलंदी पॉवरफुल षटकार. तुम्ही करा, कारण या 2 फलंदाजांच्या बॅटचा स्पीड पाहण्यालायक आहे. त्याच बॅटच्या स्पीडने ठोकलेला हा षटकार होता. हाच बॅटचा स्पीड पहा. बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने, हवेत राहिला आणि गेलाय प्रेक्षकांच्या भेटीला.
भावेश नाईक ऑन फायर ठोकतो आणखी एक षटकार. तीन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 45 आणि आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. चेंज द गेम ओढवली बी हा संघ कालपासून रायगड नगरीमध्येच आहे. काल रात्री मोरावे, आज सकाळी अजनबी ओळे आणि आता स्वर्गीय गोपाल शेठ नाईक. वाकण संघ देखील मला असं वाटतं कालपासून इथेच आहे. हे संघ आणि दीपक पाटील देखील त्यांच्या समवेतच आहेत. आपले समालोचक मित्र, हे पसंती असते. अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दीपक पाटील सरांना यात तिळमात्र सुद्धा शंका नाही, ही त्यांची मेहनत आहे. त्यांचं समालोचन प्रत्येक स्पर्धेत व्यक्ती तोच आहे, शब्द वेगवेगळे, त्याची शब्दफेक वेगळी, ऊर्जा एक वेगळी आणि त्यासाठी ते मेहनत देखील घेत असतात. म्हणूनच सातत्याने ती चर्चा चालू आहे ना, अभिनय करणारे हे अभिनेते, अगदी अभिनेते अभिनेत्री, जसं स्टोरीजमध्ये आपण पाहतो, त्या सिरियल्समध्ये पाहतो. सिरियल त्याच असतात परंतु वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या स्टोरी, तसे वेगवेगळे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. हे संघ जेव्हा एकमेकांच्या समोर खेळत असतात. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10ची गरज. शुभम पाटील चौथ्या षटकात. वेगवान चेंडू लॉंगॉनच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतला जातोय. सामना अद्यापही संपलेला नाहीये. 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. एक कॅप्टन कसा असावा या प्रश्नाचं उत्तर जर का मला एखाद्याने विचारलं तर मी आवर्जून नाव सचिन नाईकचं देखील घेईल. आणि तोच कर्णधार सध्या मैदानावरती दाखल होतोय. परंतु काय बॅटिंग केली धीरज भोईरने. आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली. आपल्या साथीदार भावेश नाईकला त्याने मात्र इथे साथ दिली. डगआउटमध्ये टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं जातंय. का करू नये, प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. मोमेंटम तो अबाधित ठेवला भावेश नाईकचा. विशाल भोईर बाद झाल्यानंतर जर का तो मोमेंटम कट झाला असता तर दबाव वाढला असता. 11 चेंडू 10ची गरज. काम अँड कंपोजिट कॅप्टन स्वतः आता मैदानावरती दाखल झालाय. शुभम पाटीलला डॉट चेंडू हवेत आणि हा गोलंदाज भोकेलाय डॉट चेंडूंसाठी. हा गोलंदाज विकेटसाठी भोकेलाय. पाहूया घेईल का विकेट, टाकेल का डॉट चेंडू. चेंज द गेम ओढवली बी टीमसाठी. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेगला आला कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. रुपेश एकच धाव, एकरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल. 55चा पाठलाग चालू असताना 46 वरती धावा करायचे त्या मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 9 धावांची गरज. प्रेक्षकांची गर्दी पहा हळूहळू आता वाढत चालले. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे आयोजक संजयजी ठाकूर साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. 13व पर्व रजनी स्पर्धा पहिल्यांदा ही घडते. 12 वर्षांचं तप झाल्यानंतर धीम्या गतीचा हा चेंडू, फसवा चेंडू होता शुभमचा. या चेंडूंची सध्या गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल, चेंज द गेम ओढवली बी टीमला. सामना फिरवायचा असेल कारण समोरच्या संघाने सामना हा खिशात टाकायला सुरुवात केलेली आहे. अर्थातच आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे संघाने, विशेष करून भावेश नाईक या बॅटरने. 9 चेंडू 9 धावांची गरज. शुभम पाटील करेल का गेम चेंज, इथे गेम चेंजर बनेल का वडवली बी टीम साठी. आडव्या बॅटने फगलण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेत आहे, टॉवरच्या वरती गेलाय चेंडू. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय, झेल मात्र घेतला जातोय. आणखी एक विकेट इथे घेतले शुभम पाटीलने, बाद केले भावेश नाईक या आक्रमक फलंदाजाला. इक्वेशन बदललंय. 8 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 धावांची. भावेश नाईक 9 चेंडू 20 धावा 3 षटकार त्यामध्ये होते. आक्रमकता ठासून भरल्या आणि विशेष करून
या फलंदाजाच्या बॅट स्पीड या बाबतीत नेहमीच चर्चा होते. तो मात्र इथे माघारी परतलाय. नवीन बॅटर कामेश नाईक मैदानावरती दाखल होतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. विशालची मुद्रा अद्यापही आपल्याला सांगते की जर का तो मी झेल घेतला असता तर. अद्यापही तो त्या झेलमधून निघालेला नाही. आपल्या खेळाडूंना वारंवार संबोधित करतोय, आपल्याला सामना जिंकायचा. अजूनही या मॅच मध्ये आहोत, परंतु त्याचा तो चेहरा सांगतोय, कारण त्याला ठाऊक आहे एक संधी आपल्याला तिथेच चालून आली होती. आता शुभम पाटील ती संधी तयार करतोय, परंतु अशक्यप्राय असं आव्हान आहे. परंतु अशक्यप्राय असं आव्हान नेहमी चेंज द गेम वडवली बी टीमला हवं असतं. पाहूया शुभम पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. उर्वरित 8 चेंडू बाकी आहेत, 9 धावा करायचेत. कामेश नाईक मैदानावरती गेलाय. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये केवी काका या क्रीडांगणावरती चालू असलेला हा क्रीडा सोहळा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पोल केलाय मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फक्त एकच धाव, हेच करायचं होतं अगोदरच्या बॅटरला देखील. मोठे फटके मारण्याच्या नादात फलंदाज ते बाद झाले. एकेरी धावसंख्येने स्कोर 55चा पाठलाग करत असताना 47. 7 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. अगोदरचा सामना होता 7 बॉल 27, तिथे आला होता षटकार. सामना तिथेच फिरायला सुरुवात झाली. किरण मात्रेचा तडाखा अंतिम षटकामध्ये. 6 चेंडू त्याने 20 धावा मात्र तिथे चेस केल्या. आता सामना थोडा उलटा आहे. कमी धावा आहेत, 7 बॉलमध्ये धावा करायचे त्या मात्र 8. गोलंदाजी कशी होईल, शेवटचा चेंडू कसा असेल, एकच म्हणणं असेल पाठीराख्यांचं, एकच म्हणणं असेल कॅप्टनचं, विशालचं, कमलेचं की हा चेंडू आम्हाला निर्धाव हवाय, जेणेकरून लास्ट ओव्हरमध्ये 6 बॉल 8चं इक्वेशन. मग आणखी दबाव वाढू शकतो. आणि या विपरीत सचिन नाईकला ठाऊक आहे सिंगल रन त्यापेक्षा अधिक धावा आल्या तर आणखी सामना आपल्या खिशामध्ये टाकता येईल. 7 बॉल 8ची गरज. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये आणखी एक दिलखेचक सामना सध्या मैदानावरती घडतोय. अगदी यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर विशाल. चेंडू पोचेल तत्पूर्वी एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे 7 धावांची. कुठेही जाऊ नका, हा सामना शेवटच्या बॉलवरती जाईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. 6 चेंडू 7 धावांची गरज. स्वागत करूया जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित मानाची क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक 2023 13वे हे पर्व या स्पर्धेचे. आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजय शेठ ठाकूर साहेब यांच्या अखत्यारीत चालू असलेली स्पर्धा. पहिला सामना जिंकला होता तो निश्चितच जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाने. आणि आता सामना चालू आहे आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला धावा करायचे. 6 चेंडू मध्ये 7. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधात. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पब्लिक वाढायला ते सुरुवात झाले. यानंतरच्या लढती देखील तेवढेच मातब्बर संघ या मैदानात मात्र खेळणार आहेत. तब्बल प्रथम क्रमांक 1,20,000 पारितोषिक असलेली स्पर्धा. वैयक्तिक स्वरूपातले जी पारितोषिक आहेत त्याचे अनाउन्समेंट स्पर्धेमध्येच करण्यात येईल. सरप्राईज गिफ्ट असतील काही अगदी वैयक्तिक पारितोषिकांसाठी. शेवटचा षटक अनिल पाटील वाचवेल का या धावा. अशा सिच्युएशन मध्ये कसं खेळायचं हे ठाऊक आहे सचिन नाईकला, जो या टीमचा कॅप्टन आहे. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदलाव इथे करण्यात येत आहे कमलेश आणि विशाल कडून. आज विकेट किपर ऋतिक, गोलंदाजीसाठी अनिल पाटील. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. रोमहर्षक सामना. पहिलाच बॉल फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक विशाल, गोलंदाज अनिल धावतायत आणि इथे झेल मात्र शेवटी सुटतोय. प्रयत्न खूप केले अनिलने. 2 धावा आणि इथे इजा जास्त झाली नसावी. कॉल शेवटी इथे झाला नाही. लवकरात लवकर पाणी घेऊन जा. 3 खेळाडू धावले होते एका कॅच साठी. कॉलिंग फार महत्वाचं आहे. ऍज अ बॅटर यस नो वेट हे कॉलिंग
आणि त्याचबरोबर खेळाडू मैदानात असताना क्षेत्ररक्षण करत असताना हा माझा झेल आहे, मी घेणार, येस इट्स माय कॅच, हे देखील शब्द फार महत्वाचे आहेत. झेल इथे सुटलाय. पहिल्याच चेंडूवरती अनिलने फसवलं होतं सचिन नाईकला. 2 धावा देखील मिळाल्या, झेल देखील सुटला. आता 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 धावांची. काय शर्तीचे प्रयत्न केले तीनही खेळाडूंनी. हे ग्रामीण क्रिकेटर्स सर्वांना अचंबित करत असतात त्यांच्या प्रयत्नांनी. त्यांच्यासाठी पारितोषिकाची किंमत फार महत्वाची नसते, त्यांच्यासाठी स्पर्धेचा मानाचा करंडक फार महत्वाचा असतो. त्यांना तो आपल्या गावात घेऊन मिरवायचा असतो. त्याला आपल्यावरती, आपल्या डोक्यावरती घेऊन गावामध्ये मिरवणूक काढण्याची एक त्यांची वेगळी हौस असते. आपल्या गावकऱ्यांच्या समोर तो चषक आपल्या डोक्यावरती घेऊन नाचण्याची मजा काही औरच असते. आणि त्यासाठीच हे सर्वजण इथे प्रयत्न करत असतात. आणि त्याच प्रयत्नांमध्ये अनिल पाटीलने केलेले प्रयत्न लाजवाब होते. 5 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. दुखापत जास्त नसावी. स्वतः पुन्हा एकदा सज्ज झाला अनिल. पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी मिळाली होती. विशालही शॉट एक्स्ट्रा कव्हरला होता, तिथून तो धावत होता. लॉंग ऑनवरून एक फिल्डर आला, अनिल पाटमोरा धावत होता. शेवटी झेल सुटला. 2 धावा आल्या. आता 5 बॉल धावा करायचे, त्या 5 थांबवेल का अनिल? सचिन नाईकला स्वीप करण्याचा प्रयत्न, गॅप आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय तिथे धावत, फेक करेल. तत्पूर्वी मात्र 2 धावा. काय फिल्डिंग केली स्क्वेअर लेगला. रुपेश होता त्या ठिकाणी. शर्तीचे प्रयत्न सध्या चालू आहेत. कोणालाही सामना हारायचा नाहीये. जिंकण्याची आसक्ती आणि पराभवाची भीती या 2 गोष्टींमध्ये अडकलेला हा सामना आहे. आणि या सिच्युएशन मध्ये दबाव दोन्ही संघांवरती तितकाच आहे. डबल रन आली, स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 52. 3 चेंडू 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एखादा निर्धाव चेंडू जो हवा आहे. चेंज द गेम वडवली बी टीमला. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेतल्या आणि मागे चाललाय चेंडू. आणि निश्चितच लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चेंडू जाईल. चौकार मिळतोय, विजयी होतोय आयांश 11. मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ पराभूत केलंय त्यांनी. चंद्रकांत स्मृती. चेंज द गेम वडवली बी टीम. खूप चांगले खेळलात, मजा आली या मॅच मध्ये. त्यांना पण देऊया शुभेच्छा आणि अभिनंदन करूया आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. तो दरम्यान सूरज पाटील मलंगड यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला टॉस साठी या. दारावे टीमचा कॅप्टन सचिन नाईक, आपण कृपया करून या टॉस साठी. मॅन ऑफ द मॅच किताब दोन्ही रोमहर्षक सामने. या अगोदरचा देखील काही शर्तीचे प्रयत्न केले. चेंज द गेम वडवली बी टीम.